आमदार संजय खोडके यांनी राज्याच्या अधिवेशनात अमरावती जिल्ह्यातील पोलीस प्रशासनासंदर्भातील गंभीर प्रश्न मांडले आहेत। राजापेठ पोलीस दबावात येऊन गुन्ह्यात एका निर्दोष व्यक्तीचे नाव घेतल्याचा आरोप, गाडगेनगर पोलीस स्टेशनवरील ताण आणि होमगार्ड जवानांच्या समस्या या सर्व मुद्द्यांवर सभागृहाचे लक्ष वेधले आहे। अलीकडच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा अभ्यास जर केला तर या 10 वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्था, गँगवॉर वगैरे जे काही पूर्वीच्या काळात होते ते मोठ्या प्रमाणात कमी झालेले आहे। त्यासाठी माननीय मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि अजितदादा या दोघांनी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी हे महायुतीचं जे सरकार आहे त्या महायुतीच्या सरकारमधून खऱ्या अर्थानं फार मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीनं काम केल्यामुळे आज हे गँगवॉर वगैरे आपल्या इथं कमी झालेलं आहे। तसंच मुख्यमंत्र्यांनी स्वतः पालकमंत्री गडचिरोली मागून घेतलं। आपल्याला माहित आहे की देशातला गडचिरोली जिल्हा हा नक्षल जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे आणि तिथं जेव्हापासून आता नव्यानं ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर फार मोठ्या प्रमाणात नक्षलवाद्याचा पावलं उचललेली आहे। 2014 ते 2024 या 10 वर्षाच्या काळात नक्षलवाद्याकडून होणाऱ्या कारवायांना यश आलेले आहे। 2004 ते 14 च्या काळामध्ये 73% घटना कमी झालेल्या आहे। तसंच शेकडो नक्षलवादी यांनी शासनाच्या प्रयत्नामुळे शरणागती पत्करलेली आहे आणि राज्यात हा सर्वात मोठा एक 7-8 महिन्यात जो काही फरक पडलेला आहे त्यामुळे नक्षलवादाचा पूर्ण उच्चाटन होईल अशी परिस्थिती निर्माण झाली। राज्यात सायबर गुन्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून राज्यातील लाखो नागरिकांची कोट्यवधी रुपयाची फसवणूक झालेली आहे। त्यासाठी राज्य शासनाने सिक्युरिटी यंत्रणा अद्ययावत करण्याच्या दृष्टीने पावले उचललेली असून या सर्व बँकांना त्याबाबतचे आदेश दिले आहे। असे गुन्हे भविष्यात होऊ नये याची दखल घेऊन महाराष्ट्र सायबर विभागाने कारवाई करणे सुरू केले आहे। त्याकरिता महाराष्ट्र सायबर विभाग सायबर सिक्युरिटी कॉर्पोरेशन सुरू करण्यात येणार आहे। तसेच या अंतर्गत महाराष्ट्रातील सर्व कंपन्यांना वर्षातून 1 वर्ष सायबर ऑडिट करण्याचे बंधनकारक केले आहे। हा सुद्धा शासनाने घेतलेला एक चांगला निर्णय या काळातला आहे। यामध्ये विशेषतः कोल्हापूर येथे 17 लाखाचा अलीकडच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थाची विक्री होत असताना आपल्याला दिसते। यामुळे राज्यातील युवकांचे आयुष्य बिघडत आहे। यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात मोहीम आखली असल्याचे दिसून येते। वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकणं चालू आहे, परंतु या मोहिमेला अजून चांगलं मूर्त स्वरूप देण्याचं गरज आहे। आपण जर पाहिलं तर अलीकडच्या काळात कोल्हापूरला 17 लाखाचा मुद्देमाल जप्त केला, त्यानंतर साताऱ्याला 22 किलो अंमली पदार्थ जप्त केले आणि 4 लोकांना अटक केली। त्यानंतर 200 कोटीचे अंमली पदार्थ आणि 1,60,000ची रोख रक्कम सुद्धा तिथे जमा करण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यात शीट डायगरमध्ये एमडी तस्करी करणाऱ्या गुन्हेगारांना कारवाई करून 25 लाखाचा माल जप्त केलेला आहे। त्यानंतर उल्हासनगरमध्ये 11,72,000चा एमडी जप्त केलेला आहे। नवी मुंबईमध्ये 1,10,10,00,000चा अंमली पदार्थ जप्त केलेला आहे। म्हणजे हे जे काही काम सध्या गृह विभागामध्ये चालू आहे ते बरोबर आहे, परंतु तेवढ्यानेच आज अंमली पदार्थ थांबतील असं काही चित्र निर्माण झालेलं नाही। म्हणून या संदर्भात गृहमंत्री आणि माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांना या सभागृहाच्या द्वारे मी विनंती करत आहे की याच्यासाठी एक नवीन सेल आपण स्थापन केलेलाच आहे, परंतु यावर फार मोठ्या प्रमाणात लक्ष देण्याची गरज आहे। आपलं महाराष्ट्राचं पोलीस दल हे जे आहे, आपण जर तसं पाहिलं तर देशातलं सर्वात चांगलं दल म्हणून आपल्या इकडे पाहिल्या जाते, परंतु त्यात काही उणिवा आपल्या इथं आहे। कारण की पोलिसांची भरती ही फार मोठ्या प्रमाणात आपण आता मागच्या 10 वर्षाच्या काळात केलेली आहे, परंतु तरीही सुद्धा मोठ्या प्रमाणात पोलिसांची भरती करण्याची गरज आहे। परंतु एक या संदर्भातला निर्णय पॉलिसी मॅटर म्हणून आपण करू शकतो, कारण की आपल्या इथं दुसरी एक विंग सोशल विंग म्हणून होमगार्डची जी एक आपली विंग आहे, त्या होमगार्ड विंगला आपण पोलिसाचं काम कसं काय देऊ शकतो, त्यांना काही ट्रेनिंग देऊन त्यांचा काही जे बंदोबस्त असतील, बँकेचे बंदोबस्त असतील किंवा इतर बंदोबस्त असतील, त्यांचा त्या होमगार्डचा उपयोग आपण त्या
संदर्भात कसा करून घेऊ शकतो, त्याला ट्रेनिंग देऊन किंवा त्यांचा थोडासा भत्ता वाढवून त्यांची उपयुक्तता आपण कशा जास्त पद्धतीने करू शकतो, तर जो पोलिसावरचा ताण आहे, जो बंदोबस्तासाठी आपण देतो किंवा बँकेच्या सिक्युरिटीसाठी देतो, वेगवेगळ्या ठिकाणी देतो, तर एक थोडीशी ती उणीव गृह विभागाची पोलीस कमी असल्याची भरून निघू शकते. आपण जर पाहिलं तर ट्रॅफिकचा मोठा प्रश्न या राज्यामध्ये निर्माण झालेला आहे आणि ट्रॅफिकची महाराष्ट्राची विंग जी आहे ती फार मोठ्या प्रमाणात मजबूत करण्याची गरज आहे. त्याच्याप्रमाणे आपण जर पाहिलं तर पोलिसाच्या ज्या वसाहती मोठमोठ्या शहरात आहे, पोलिसांना आपण सर्व सुविधा उपलब्ध करून देतो, परंतु त्यासोबतच त्यांचे कुटुंब जे आहे त्यांच्या कुटुंबांना आपण चांगल्या पद्धतीच्या फॅसिलिटी उपलब्ध करून दिलेल्या आहे, परंतु ज्या वसाहती आहे त्या वसाहतीमध्ये त्यांच्या मुलांसाठी, त्यांच्या पाल्यांसाठी जर आपण त्या वसाहतीमध्ये अभ्यासिका सारखं जर आपण एखादं ट्रेनिंग सेंटर प्रत्येक वसाहतीमध्ये उभारलं तर त्याचा उपयोग त्याच्या पाल्यांना आणि त्यांच्या कुटुंबांना होईल. ही एक माझी सूचना आहे की माननीय मुख्यमंत्र्यांनी जेवढ्या पोलिसाच्या वसाहती आहे तिथे एक सुविधा लायब्ररी आणि अभ्यासिका ही उभारल्यास एक पाल्यांना त्यांच्या मोठी सवलत निर्माण होणार आहे. आपण जर पाहिलं तर ह्या सर्व बाबी करत असताना मुख्यमंत्र्यांनी जे काही निर्णय घेतले त्या निर्णयात अजून काहीतरी करण्याची गरज आहे, कारण की हा महाराष्ट्राचा पोलीस दल जो आहे हा महाराष्ट्राचा पोलीस दलाचं एक नाव होतं आणि आजही आहे, तरी पण त्याला थोडंसं अजून चांगल्या पद्धतीनं दुरुस्त करण्याची गरज आहे. मी अमरावतीचा जर आपण विचार केला तर अमरावतीची जी कमिशनरेट आहे त्या अमरावती कमिशनरेटला स्थापन होऊन आज 20 वर्षाच्या वर पिरियड होऊन गेलेला आहे, परंतु जे पोलीस स्टेशन्स आहे ते पोलीस स्टेशनची बांधकाम बिल्डिंग कुठंच झाले नाही. घराची व्यवस्था आता मागच्या काळामध्ये काही क्वार्टर्स बांधणं चालू आहे आणि भविष्यामध्ये अजूनही क्वार्टर बांधणार आहे, पण ज्या वसाहती आहे जिगावचे पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनना खऱ्या अर्थानं अजूनही पोलीस स्टेशन बांधले गेले नाही. माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की अमरावती जिल्ह्यातले, अमरावती शहरातले जे काही पोलीस स्टेशन आहे त्याच्या बांधकामाचा एक नवीन प्रोग्राम तयार करून त्याला मंजुरात देऊन ते पोलीस स्टेशन लवकरात लवकर बांधण्यात यावे. आणि कमिशनरेट स्थापन झाल्यापासून जे पोलीस स्टेशन होते त्याच्यात पोलीस स्टेशनची वाढ करण्याची गरज आहे. गाडगेनगरचं जे एक पोलीस स्टेशन आहे ते एवढं मोठं पोलीस स्टेशन झालेलं आहे की तिथे खऱ्या अर्थानं नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती करून एका पोलीस स्टेशनचे 2 पोलीस स्टेशन करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. अमरावती शहराचा ट्रॅफिकची जी व्यवस्था आहे त्या ट्रॅफिकच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात यंत्रणा उभी करण्याची गरज आहे. तसंच जर आपण पाहिलं तर काही ठिकाणी एखाद्या वेळेस एखादा लोकप्रतिनिधी किंवा कोणी दबाव टाकून काही कार्यक्रम करत असतात. तसंच जर पाहिलं तर मागच्या 2-3 महिन्याच्या आधी राजापेठ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक गुन्हा घडला होता आणि त्या गुन्ह्यामध्ये तिथले PI कुलट यांनी जो गुन्हेगार होता त्याच्या पुतण्याचा कुठं तिथं काही संबंध नसताना त्याच्या मुलाचं FIR झाल्यानंतर 10-15-20 दिवसांनी त्याचं नाव त्याच्यात घातलं. आणि अशा पद्धतीनं जर कोणी काम करत असेल, एखादा PI किंवा कोणीतरी असं जर म्हणजे त्यांना कोणतीही सर्वांनी सांगितलं कायदेनी ते नाव ॲड व्हायला नव्हतं पाहिजे, परंतु त्या FIR मध्ये त्यांनी त्याचं नाव घातलं. अशा पद्धतीनं जर दबावाखाली जर कोणी काम केलं तर त्यांना त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे. मी आपल्याला या सभागृहाच्या याच्यातून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या सर्व बाबींवर आपण तातडीने लक्ष घालावं आणि जो काही निर्णय शासकीय निर्णय आहे तो घ्यावा एवढी विनंती करतो आणि सभापती महोदयांचा आभार मानतो की मला आपण जी वेळ दिली त्याबद्दल आपला आभारी. धन्यवाद. आमदार संजय खोडके यांनी मांडलेले मुद्दे निश्चितच गंभीर आहेत. राज्यातील पोलीस प्रशासन, होमगार्ड आणि सुरक्षा व्यवस्था यावर सरकारने लवकरच ठोस पावले उचलावीत अशी जनतेची अपेक्षा आहे. अमरावतीमध्ये मेडिकल कॉलेज उभारण्याच्या प्रस्तावावरनं आता राजकीय वातावरण तापू लागलं आहे. आमदार संजय खोडके यांनी कृषी विद्यापीठ परिसरात मेडिकल कॉलेज उभारण्याची मागणी केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार कृषी विद्यापीठाच्या जागेवर मेडिकल कॉलेज बांधल्यास अमरावती शहराच्या 2 किलोमीटर अंतरावरच नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळू शकतील. विशेषतः 13 तालुक्यातील रुग्णांसाठी हे कॉलेज एक वरदान ठरेल आहे. धन्यवाद.
अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलत असताना आज अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये दोन विषय आहे. त्यातला एक विषय मेडिकल एज्युकेशन आहे. मेडिकल एज्युकेशनच्या संदर्भात बोलताना देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेबांनी मेडिकल कॉलेजेसच्या संदर्भातला एक मोठा निर्णय या देशामध्ये घेतलेला आहे की जेवढे मेडिकल कॉलेज जेवढे जिल्हे आहे देशातल्या सर्व जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज निर्माण करण्याचा त्यांनी तो विषय घेतलेला आहे. तर वैद्यकीय शिक्षणाच्या संदर्भात या राज्यामध्ये ज्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या इथे मेडिकल स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. 14 जुलैला जे काही जिल्हे राहिलेले होते जिथे मेडिकल कॉलेज नव्हते त्या सर्व जिल्ह्यामध्ये मेडिकल कॉलेज निर्माण करण्याचा महाराष्ट्र शासनाने 14 जुलैच्या निर्णयानुसार निर्णय घेतलेला आहे. आणि हा निर्णय घेत असताना मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला किंवा पंतप्रधानांनी निर्णय घेतला, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जो निर्णय घेतला तो याच्यासाठी की मेडिकल कॉलेजेसच्या जे काही प्राध्यापक पाहिजे किंवा जे अवस्था आज आहे ती भरून निघाली पाहिजे, हा एक त्यातला मूळ उद्देश आहे. आणि त्यातला मुद्दा दुसरा मूळ विषय त्यातला हा होता की त्याच्यात रुग्णालय स्थापन करतो आपण. रुग्णालय स्थापन याच्याकरता करतो की ज्या जिल्ह्यामध्ये मेडिकलच्या सुविधा उपलब्ध नाही, ज्या राज्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये मेडिकलची कमतरता आहे, रुग्णांना सामान्य रुग्णाला दवाखाने नाही आहे, ते दुरुस्त व्हावे, तिथं मोठ्या प्रमाणात यंत्रसामुग्री यावी आणि तो लाभ सामान्य कुटुंबांना सामान्य व्यक्तींना मिळावा यासाठी दुहेरी उद्देश या मेडिकल कॉलेजेसचा असतो. मग हे दुहेरी मेडिकल कॉलेजचा उद्देश असताना अमरावतीमध्ये सुद्धा मेडिकल कॉलेजची निर्मिती या 14 जुलैच्या यात निर्माण दिलेली आहे. आणि ती मंजुरी देताना त्या जागेच्या संदर्भातला एक निर्णय होता. तो जागेच्या संदर्भातला निर्णय त्या GR मध्ये असं म्हटलं होतं की या जागेच्या संदर्भात माननीय उपमुख्यमंत्री त्यावेळेसचे हे निर्णय घेतील. आणि ती जागा जी आज घेतलेली आहे ती जवळपास 15 ते 20 किलोमीटर शहरापासून दूर आहे. आणि त्यामुळं काय होते की आपण जर पाहिलं तर गावाच्या लागून किंवा शहरामध्ये जर दवाखाना असला तर हे सामान्य कुटुंब तिथं जाऊ शकतात. आज जी जागा निवडलेली आहे ती 13 तालुके अमरावती जिल्ह्याचे आहे. 13 तालुक्यातल्या एका तालुक्याला त्याचा उपयोग म्हणजे ती जवळ येतील, तो हॉस्पिटल किंवा ते मेडिकल कॉलेज जवळ येईल. परंतु 12 तालुक्यांना पूर्ण अमरावती शहर ओलांडून तुम्हाला तिथं त्या मेडिकल कॉलेजमध्ये जावं लागणार आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आज जो काही ट्रेंड आहे शासकीय महाविद्यालयाचा जो आहे की जे कॉलेजेस चालत नाही ते चालत नाही किंवा तिथं विद्यार्थ्यांना जी OPD पाहिजे ती OPD मिळू शकत नाही, म्हणून रुग्ण आणण्याचं काम सातत्यानं वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये होत असते. जर एवढ्या दूर जर मेडिकल कॉलेज स्थापन झालं तर तिथं रुग्णाची संख्या कमी होईल आणि खऱ्या अर्थानं ज्या विद्यार्थ्यांना मेडिकलचं एज्युकेशन घ्यायचं आहे त्यांना ती सुविधा उपलब्ध होणार नाही. आणि त्यावेळेसच आम्ही त्यांना सांगितलं होतं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनाही भेटलो, वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनाही भेटलो आणि त्यांना सांगितलंय की हा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय जर आपण बदलला नाही तर भविष्यामध्ये हे काही कॉलेज रन होऊ शकणार नाही. कारण की आपण एक मेडिकल कॉलेज ज्यावेळेस स्थापन करतो राज्य शासन तर जवळपास 600-700 कोटी रुपये त्यावर आपला खर्च होतो. आणि 600-700 कोटी रुपये खर्च करून जे युनिट उभं राहते आणि ते रन झालं नाही किंवा त्या रुग्णांना किंवा त्या शहरातल्या लोकांना त्याची सुविधा उपलब्ध झाली नाही तर एवढे मोठे पैसे आपले वाया जाणार आहे. म्हणून या संदर्भात आम्ही या सदनाच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांना विनंती करतो, पुन्हा तुमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील किंवा त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ साहेब असतील की याच्यासाठी एक कमिटी स्थापन करून पुन्हा एकदा जागेची पाहणी करावी आणि जागेची पाहणी करून खऱ्या अर्थानं जर ती जागा जर व्यवस्थित असेल आत्ता दिलेली तर आमचं काही म्हणणं नाही. परंतु काय होऊन राहिलं की एवढे मोठे हॉस्पिटल आपण उभे करतो 700-700 कोटी रुपये आणि एखादा आमदार ते माझ्या मतदारसंघात असलं पाहिजे म्हणून तर ते तू दूर घेऊन जात असेल
तर एवढ्या मोठ्या मेडिकल फॅसिलिटी त्या वाया जातील. म्हणून याचं पुनश्च आमची विनंती आहे राज्य शासनाला की ही मेडिकलची जागेसाठी उच्चस्तरीय कमिटी निर्माण करावी, त्यांनी जागेची पाहणी करावी. आणि जागेची पाहणी, कारण की आम्ही जी जागा सुचवली होती ती शहरापासून आणि 12 तालुक्याला बायपासनी डायरेक्ट त्या मेडिकल कॉलेजमध्ये येऊ शकतील आणि शहरातून जास्तीत जास्त 2 किलोमीटर 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये हे मेडिकल कॉलेज निर्माण होऊ शकतं. कृषी विद्यापीठाची जागा आहे, त्या कृषी विद्यापीठाच्या जागेला जवळपास 75 हेक्टरची जागा आहे. त्या 75 हेक्टरपैकी 25, 30, 40 हेक्टर जी जागा आपल्याला लागेल ती जागा घेऊन खऱ्या अर्थानं तिथं मेडिकल कॉलेज स्थापन झालं तर एक चांगल्या पद्धतीचं मेडिकल कॉलेज अमरावतीमध्ये उभं राहील. या संदर्भात मी या सभागृहाच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना विनंती करतो. आमदार संजय खोडके यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. अमरावतीमध्ये मेडिकल कॉलेज उभारणीबाबतचा हा मुद्दा निश्चितच महत्त्वाचा ठरणार आहे. आमदार संजय खोडके यांच्या मागणीनंतर आता सरकारकडनं समिती गठीत होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गणगौर आणि अखंड सुहाग या पर्वाला माहेश्वरी समाज धूमधामाने साजरा करतात. हा क्षण फक्त उत्सव नाही तर आपल्या सांस्कृतिक धरोहर आणि परंपराचा सन्मान करण्याचा देखील आहे. माहेश्वरी समाजाचा पारंपरिक उत्सव अखंड सुहाग आणि गणगौर यावर्षीही धूमधामाने साजरा करण्यात आला. 16 दिवस चालणाऱ्या या विशेष उत्सवाचे आयोजन स्वयंसिद्धा महिला मंडळांनी केले. या कार्यक्रमात समाजाच्या महिलांनी आपल्या सांस्कृतिक धरोहराचा आनंद घेतला आणि एकतेने या कार्यक्रमाला यशस्वी केलेत. कार्यक्रमाची सुरुवात मंडळाचे अध्यक्ष साधना गट्टानी आणि सचिव ममता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली झाली. या कार्यक्रमात सनशाईन ग्रुपच्या ग्रुप लीडर पूनम राठी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी गणगौर गीतांवर सुंदर नृत्य सादर केलेत. यावेळी सख्यांनी आकर्षक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला. सकाळच्या कार्यक्रमाचा प्रारंभ बँड बाजेच्या सोबत महारुद्र हनुमान मंदिरापर्यंत बिंदोरा यात्रेने झाला. त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात सनशाईन ग्रुपच्या संख्येच्या शानदार प्रवेशाने झाली, ज्या आपल्या प्रस्तुतीने मंचावर रंगल्यात. गणगौर गीतांवर नृत्य सादर करत कविता तोष्णीवाल आणि योगिता राठी यांनी उपस्थितांची मनं जिंकलीत. कार्यक्रमाचा समारोप शानदार एंकरिंग, होजी खेळ आणि स्वादिष्ट जेवणासह झालाय. यावेळी सख्यांना सरप्राईज गेमच्या विजेता म्हणून सन्मानित करण्यात आले. मीरा चांडक, नेतल राठी, सोनू भुतडा, पूजा राठी, कविता भट्टड आणि लीला राठी यांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमात मंडळाच्या सख्यांनी योगदान दिले होते, जसे अलका जाजू, रश्मी मुंदडा, दुर्गा हेडा, उर्मिला गांधी, शोभा लड्ढा, गौरी राठी, हिरा चांडक, ज्योती राठी, तृप्ती राठी आणि अन्य सदस्य या सख्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेमध्ये महत्त्वाचा सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या समारोप सर्वांनी या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी शुभेच्छा दिल्यात आणि एकता आणि सहकार्याचा संदेश दिला. गणगौरच्या या पर्वाने माहेश्वरी समाजाच्या सांस्कृतिक वारसाला आणि पारंपरिक उत्सवांना पुन्हा एकदा जिवंत केले आहेत. जय श्री कृष्णा। स्वयंसिद्धा महिला मंडल इनको ये 15 साल से गणगौर उत्सव, माहेश्वरी समाज में जितने भी उत्सव चलते हैं सभी बहुत अच्छे से लेते हैं।
इस साल 2025 की अध्यक्षा मैं सौ साधना गुलाबचंद गट्टानी कि ऐसे कार्यक्रम हम हमेशा लेते रहते हैं। तो स्वयं सिद्धा महिला मंडल में टोटली 100 मेंबर है और सभी खूब मस्ती धमाल करते हैं हमेशा और एकजुटता से चलते हैं, सबको लेकर चलते हैं। सांस्कृतिक धरोहराचा सन्मान करत या पर्वाला पूर्ण श्रद्धेसह साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वांनी अथक प्रयत्न करीत आनंद घेतला। गोड ब्राह्मण महिला मंडळाच्या वतीने गणगौर उत्सवाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। श्रद्धा, भक्ती आणि संस्कृतीचा संगम असलेल्या या उत्सवात समाजातील महिलांनी मोठ्या भक्तिभावाने महाआरती केली आणि संपूर्ण विश्वासाठी मंगल कामना केली। गोड ब्राह्मण महिला मंडळाच्या अध्यक्षा मनीषा दीक्षित यांच्या नेतृत्वाखाली अंबा माता आणि एकवीरा माता मंदिरात महाआरती करण्यात आली। समाजातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने पूजा केली। महिलांनी देवीला लाल चुनरी अर्पण केली आणि संपूर्ण जगासाठी सुख समृद्धीची प्रार्थना केली आहे। हा भक्तिमय क्षण उपस्थित सर्वांना मनाला भिडला। यानंतर समाज बांधवांनी गौरक्षण संस्थानात जाऊन भगवान कृष्णजी आणि गौमातेची पूजा केली। गायींना चारा आणि ढेप खाऊ घालून आशीर्वाद घेतला। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात मनीषा दीक्षित यांच्यासोबत सीमा चौबे, तारा जोशी, सरोज पुरोहित, रंजना महर्षी, पुष्पा माणका आणि इतर महिलांनी मोलाचे योगदान दिलेत आहे। नवयुवती मंडळाच्या अध्यक्षा मर्यादा शर्मा, सुनीता माणका, शिल्पा जोशी, सरिता पुरोहित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देखील या कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेतला। गोड ब्राह्मण सभेचे अध्यक्ष नितेश पांडेय, श्याम दीक्षित, वीरेंद्र शर्मा, हर्ष शर्मा यांच्यासह अनेक समाज बांधवांनी देवीची पूजा करून आशीर्वाद घेतला। गोड ब्राह्मण समाजाच्या भव्य गणगौर उत्सवाचे विशेष दर्शन आपण बघितले आहे। समाजातील एकता, भक्ती आणि सांस्कृतिक वारसा याचे दर्शन या कार्यक्रमातून घडले आहे। राज्यातील विना अनुदानित शाळांसाठी लढा। अमरावतीत महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीने आपल्या मागण्यांकरिता एक दिवसीय जन आक्रोश धरणे आंदोलन केले आहे। शासनाने अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा लागू करावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे। राज्यातील विना अनुदानित शाळा कृती समितीचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। राज्यातील 20%, 40% आणि 60% अनुदानित शाळांना शासनाने संपूर्ण अनुदान द्यावे अशी जोरदार मागणी विना अनुदानित शाळा कृती समितीने केली आहे। अनुदान आमच्या हक्काचे, रस कसं देत नाही, रस कसं देत नाही, रस कसं देत नाही। बोल भारत माता की, बोल भारत माता की। मागील अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा लागू करण्यात यावा। मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर निर्णय झाला असला तरी अद्याप अंमलबजावणी झालेली नाही। राज्यातील अनेक प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे। यामुळे शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर ताण निर्माण झाला आहे। जर सरकारने तातडीने या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे। माता की, बोलो भारत माता की, इन्कलाब। अनुदान हक्काचे नाही कुणाचे, हक्काचे अनुदान हक्काचे, असं कसं देत नाही, असं भारत माता की, अनुदान हक्काचे, अनुदान हक्काचे, असं कसं देत नाही, असं कसं देत नाही। इन्कलाब, इन्कलाब, बोल भारत माता की।
शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे आणि तो वंचित राहू नये याकरिता शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन लढा देत आहेत. राज्य शासन यावर कसा निर्णय घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. अमरावती जिल्ह्यातील जळका हिरापूर येथे श्री पंचकृष्ण मंदिर सेवा ट्रस्टच्या वतीने श्रीकृष्ण प्रतिष्ठान कळसारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. महानुभाव पंथाच्या परंपरेनुसार मोठ्या भक्तिमय वातावरणात श्रीकृष्ण मूर्तीची प्रतिष्ठापना आणि कळसारोहण करण्यात आले. संपूर्ण गाव आनंदात न्हालं असून हजारो भक्तांसाठी महाप्रसाद आणि दिंडी सोहळ्याचे आयोजनही करण्यात आले. जळका हिरापूर येथील श्री पंचकृष्ण मंदिर सेवा ट्रस्टच्या वतीने आयोजित श्रीकृष्ण प्रतिष्ठान कळसारोहण सोहळा अत्यंत भव्य आणि भक्तिमय वातावरणात पार पडलाय. श्रीकृष्ण मूर्तीची प्रतिस्थापना करण्यात आली असून मंदिरावरील कळसाची स्थापना करण्यात आली आहे. महानुभाव पंथ, ज्याला जयकृष्णी पंथ असंही ओळखले जाते, हा श्री चक्रधर स्वामी यांनी स्थापलेला एक कृष्ण भक्त संप्रदाय आहे. भक्तगणांनी श्रीकृष्णाच्या पुनर्जन्माचे प्रतीक मानत मोठ्या संख्येने पूजा अर्चना केली. या कार्यक्रमानंतर हजारो भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. श्री पंचकृष्ण मंदिर सेवा ट्रस्टच्या सेवेकरांनी यामध्ये विशेष योगदान दिलेत. संपूर्ण गावामध्ये दिंडी सोहळा काढण्यात आला, जिथे श्रीकृष्ण भक्तांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करत भक्तिगीतांच्या गजरात सहभाग घेतला. फुलांची आकर्षक सजावट आणि धार्मिक उत्साहाने भरलेले वातावरण पाहून संपूर्ण गावामध्ये भक्तिरसाचा अनुभव घेता आला. अमरावती जिल्ह्यातील श्रीकृष्ण प्रतिष्ठान कळसारोहण सोहळा हा महानुभाव पंथीय परंपरेचा साक्षात्कार ठरला आहे. श्रीकृष्णाच्या भक्तीत लीन झालेल्या भक्तगणांनी या सोहळ्यात सहभागी होऊन भक्तिमय वातावरण अनुभवलेत. दहा वर्षापासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात. धारणी पोलिसांनी केलेल्या प्रभावी कारवाईमुळे 2015 पासून फरार असलेला अपहार आणि फसवणुकीचा आरोपी गजाआड आला आहे. कोण आहे हा आरोपी आणि पोलिसांनी कसा लावला त्याचा छडा, बघूया सविस्तर माहिती. धारणी पोलिसांची मोठी कारवाई. 10 वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. 2015 मध्ये दोन्ही येथील पोस्टमास्टर पदावर असताना आरोपीने ताब्यातील मुद्रांक आणि नगदी रक्कम असा तब्बल 2,73,000चा अपहार केला होता. या प्रकरणी आरोपीवर भारतीय दंड संहिता कलम 409 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला आणि पोलिसांना चकवा देत पुणे आणि मुंबईत वास्तव्यास होता. मात्र धारणी पोलीस ठाण्याचे ठाणेदार अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. सतीश झालटे, अनंत हंकारे, नितीन बोरसिया, मोहित आकाशे, जगत तेलगोटे आणि रितेश देशमुख यांच्या पथकाने कौशल्यपूर्ण तपास करत आरोपीला अखेर अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून पुढील कारवाई सुरू आहे. 10 वर्ष पोलिसांना गुंगरा देणारा आरोपीवर अखेर कारवाई झाली आहे. ही कारवाई पोलिसांच्या सतर्कतेचे आणि कर्तव्यनिष्ठेचे प्रतीक आहे. मेळघाटातील हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि 3 कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या दौऱ्यानंतर उघडकीस आलेला हा धक्कादायक प्रकार आरोग्य सेवांमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांची आता खैर नाही. पाहूया हा संपूर्ण प्रकार सविस्तर. मेळघाटातील आरोग्य यंत्रणेला मोठा हादरा. हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टरसह 3 कर्मचारी आठवड्यातून फक्त एकदाच हजेरी लावत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः
या रुग्णालयाला अचानक भेट दिली असता आरोग्य व्यवस्थेतील हलगर्जीपणाचा पर्दाफाश झालाय। रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवल्या जात नसल्याचे उघडकीस आले आहे आणि यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात येत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। कामचुकारपणा करणाऱ्या डॉक्टरांसह 4 कर्मचाऱ्यांवर थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। आरोग्य मंत्र्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत। आरोग्य व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आता सरकार आक्रमक पावले उचलणार असल्याचे संकेतही दिले आहेत। आरोग्य सेवा ही लोकांसाठी असते आणि यामध्ये कोणतीही कसूर सहन केली जाणार नाही, हे या घटनेवरून स्पष्ट झाले आहे। आता आरोग्य विभागातील अन्य कर्मचाऱ्यांवरही लक्ष ठेवले जाणार आहे। अमरावती जिल्ह्याचा अभिमान सोहम डफडेची राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड। बिहारमधील गया येथे होणाऱ्या 34व्या सब ज्युनियर नॅशनल कबड्डी स्पर्धेत विदर्भाचं प्रतिनिधित्व सोहम करणार आहे। या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हाभरात कौतुकाचा वर्षाव होत आहे। चला पाहूया या यशाचा प्रेरणादायी प्रवास। कबड्डीच्या मैदानावर उत्कृष्ट खेळाडू म्हणून आपली ओळख निर्माण करणारा अमरावतीचा सोहम डफडे आता राष्ट्रीय स्तरावर चमकणार आहे। स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेतील इयत्ता 9वीत शिकणाऱ्या सोहमची बिहार राज्यातील गया येथे होणाऱ्या 34व्या सब ज्युनियर नॅशनल कबड्डी स्पर्धेसाठी निवड झाली आहे। सोहमने राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये उत्तम खेळाचे प्रदर्शन करीत आपले स्थान पक्के केले आहे। बल्लारशाह येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने अमरावती जिल्हा संघाचे प्रतिनिधित्व केलेत। अमरावती संघाने उत्कृष्ट कामगिरी करत विजय मिळवला आणि सोहमने आपल्या खेळ कौशल्याने सर्वांची मने जिंकलीत। 220हून अधिक खेळाडूंच्या चाचण्यांमधनं निवड समितीने 24 उत्कृष्ट खेळाडूंची निवड केली आहे, ज्यामध्ये सोहमने स्थान पटकाविलेत। विदर्भ कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विदर्भ संघ बिहारला रवाना होणार आहे। सोहम डफडेच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत देशमुख, उपमुख्याध्यापक पप्पू वानखडे, क्रीडा शिक्षक विजय तारापुरे आणि मार्गदर्शक सुयग गोरले यांनी त्यांचे कौतुक केले आहे। तसेच कुटुंब, मित्रपरिवार आणि संपूर्ण जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। सोहमने आपल्या यशाचे श्रेय हनुमान क्रीडा मंडळ मोर्शी, साई स्पोर्ट्स विदर्भ, शाळेतील शिक्षक आणि आपल्या आई वडिलांना दिले आहेत। आता संपूर्ण विदर्भाचे लक्ष सोहमच्या दमदार खेळीवर राहणार आहे। राष्ट्रीय स्तरावर कबड्डीमध्ये चमक दाखवण्यासाठी सोहम डफडे सज्ज आहे। विदर्भाचा हा चमकता तारा बिहारमधील गया येथे होणाऱ्या स्पर्धेत आपल्या कौशल्याचा ठसा उमटवेल अशी सर्वांची अपेक्षा आहे। अकोला जिल्ह्यातील वाडेगाव येथे एक भीषण अपघात घडला आहे। एका अनियंत्रित ट्रकने स्कूल व्हॅनला मागून जोरदार धडक दिली आहे। या अपघातामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून 10 शाळकरी विद्यार्थी जखमी झाले आहेत। त्यातील 3 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे। जाणून घेऊया या धक्कादायक घटनेबद्दल। वाडेगाव येथे विटांनी भरलेला एक ट्रक वेगाने येत असताना चालकाचे नियंत्रण सुटले। अनियंत्रित ट्रकने शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल व्हॅनला मागून जोरदार धडक दिली। धडक एवढी भीषण होती की स्कूल व्हॅन रस्त्यावर काही अंतरांपर्यंत घसरत गेली। त्यानंतर ट्रक एका झाडाला जाऊन धडकला। अपघातानंतर व्हॅनमधील विद्यार्थ्यांच्या किंकाळ्या परिसरात घुमल्या। अपघात पाहून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि विद्यार्थ्यांना बाहेर काढले। या अपघातात सुमारे 10 विद्यार्थी जखमी झाले असून त्यातील 3 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते आहे। जखमींना तात्काळ अकोल्याच्या सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। अपघातानंतर परिसरातील संतप्त नागरिकांनी तात्काळ रस्ता रोको आंदोलन छेडले। प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। नागरिकांनी दोषी ट्रक चालकावर कठोर कारवाईची मागणी केली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि रस्ता रोको मागे घेण्यासाठी नागरिकांशी चर्चा केली। पोलीस आणि प्रशासनाने घटनास्थळी त्वरित मदत कार्य राबविले आणि रस्ता मोकळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या घटनेनंतर पुन्हा एकदा शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। वाहतूक नियमांचे पालन आणि वाहन चालकांचे प्रशिक्षण याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे। अकोला जिल्ह्यातील या भीषण अपघाताने सगळ्यांनाच हादरून सोडलं आहे। विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सरकार आणि प्रशासनाने कठोर उपाययोजना कराव्यात अशी नागरिकांची मागणी आहे।
अकोला पोलीस स्टेशन रामदास पेठच्या प्रतिबंधक पथकाने धडक कारवाई केली आहे. त्यात 11 गोवंश जातीच्या जनावरांना अवैध कत्तलीसाठी एका ट्रकमध्ये निर्दयतेने बांधून वाहतूक करत असताना पोलिसांनी ट्रक व चालकास पकडले आहे. जाणून घेऊया या संपूर्ण घटनाक्रम. पोलीस स्टेशन रामदास पेठ अकोला यांची धडक कारवाई. 25 मार्चला पोलीस स्टेशन रामदास पेठच्या प्रतिबंधक पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मच्छी मार्केट रोड कुर्शी समाज ऑफिस समोर अकोला येथे नाकाबंदी केली. त्यावेळी एक लालसर रंगाचा आयसर कंपनीचा ट्रक क्रमांक MS36 AA 3025 मच्छी मार्केट कडे येत असताना दिसला. पोलीस पथकाने त्या ट्रकाला थांबवून त्याची पाहणी केली आणि यामध्ये 11 गोवंश जातीचे जनावरे कत्तलीसाठी निर्दयतेने बांधून ठेवलेले आढळलेत. या घटनेनंतर ट्रक मालक आरोपी श्रीकांत यादवराव चौधरी वय 27 वर्ष राहणार नागतरोडी भिवापूर जिल्हा नागपूर यांना ताब्यात घेऊन 11 गोवंश जातीची जनावरे आणि एक आयसर कंपनीचा ट्रक जप्त करण्यात आलाय. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 12,08,000 रुपये आहे. पोलीस स्टेशन रामदास पेठ मध्ये 98/2025 कलम 5, 5A5B 9 महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम 11 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 119 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. जप्त केलेली गोवंश जातीची जनावरे पुढील संगोपन आणि देखरेखीसाठी आदर्श गोसेवा संस्था म्हैसपूर अकोला यांच्या ताब्यात देण्यात आली आहे. या कारवाईसाठी मार्गदर्शन केले आहे बच्चन सिंग पोलीस अधीक्षक अकोला, अभय डोंगरे अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, पोलीस निरीक्षक रामदास पेठ मनोज बहुरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी यशस्वीपणे ही कारवाई केली आहे. हे प्रकरण पोलीस अधीक्षक बच्चन सिंग, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस आले आहे. तसेच पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन पूर्ण झाले आहे. या कार्यवाहीमुळे गौवंशाच्या संरक्षणासाठी आणखी एक महत्वाची पाऊल उचलली गेली आहे. अकोल्यात शिवसेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी अकोल्यात एक मोठी कारवाईची मागणी केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्याच्या प्रकरणी प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने अकोला शहर कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून केली आहे. या तक्रारीत दावा केला आहे की कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह व अयोग्य विधान केले आहे. या तक्रारीची दखल पोलीस प्रशासनाने घेतली असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून दिली गेली आहे. महाराष्ट्रातला मूर्ख कुणाल कामरा यानं आमचे आदरणीय लोकप्रिय उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याबद्दल जे चुकीचं विधान केलं त्याबद्दल मी सर्वप्रथम त्या कामराचा निषेध करतो आणि आज पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे अकोला महानगर शिवसेना यांच्या वतीनं या ठिकाणी त्याचा रिपोर्ट देण्यात आलेला आहे, तक्रार देण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी आम्ही सर्व शिवसैनिकांनी या ठिकाणी केलेली आहे. आज सुद्धा काहीतरी तो बरळला असे त्वरित त्यांना अटक करून जेलमध्ये टाकलं पाहिजे. त्याला आम्ही इशारा देतो अकोला शिवसेनेच्या वतीने की त्याला या महाराष्ट्रात फिरणे सुद्धा आम्ही मुश्किल करू एवढं या ठिकाणी सांगतो आणि परत एकदा आमच्या शिवसेना अकोला जिल्ह्याच्या वतीने त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. या तक्रारीत प्रसिद्ध स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर पोलीस प्रशासनाने दखल घेतली असून पुढील तपास सुरू आहे. अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा. शेवटची संधी 21 ते 31 मार्च 2025 पर्यंत 25% सूट. मालमत्ता कर भरा ऑनलाईन, सुलभ पेमेंट पर्याय. आपल्या मागणी बिलवरील असणारा QR कोड स्कॅन करा. गुगल पे, ऑल क्रेडिट डेबिट कार्ड, नेट बँकिंगची सुविधा उपलब्ध.
आयुक्त महानगरपालिका अमरावती. कराची रक्कम व थकबाकीच्या एकूण रकमेच्या एकमुस्त करना भरणाऱ्या धारकास दरमहा 2% शास्तीच्या रकमेवर सूट प्रदान करण्यात आली आहे. महानगरपालिका झोन कार्यालयात आजच संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा. अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विशेष योजना. त्वरित कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सवलत मिळवा. शेवटची संधी 21 ते 31 मार्च 2025 पर्यंत 25% सूट. अमरावती महानगरपालिका झोन कार्यालयात आजच संपर्क करा किंवा www.amravaticorporation.in वर भेट द्या किंवा माय अमरावती ॲप डाउनलोड करा. घर का सारा फर्नीचर दीमकों और सीलन से बस 1 साल में खराब हो गया है, कोई बात नहीं। अब आपके घर की खूबसूरती बढ़ाने के लिए अम्बा मॉड्यूलर लाया है डेकोर प्लास से निर्मित यूपीवीसी मटेरियल में घर के सभी फर्नीचर, वो भी जल रोधक, दीमक प्रूफ, गुणवत्तापूर्ण, अग्निरोधी, पर्यावरण के अनुकूल, किफायती और 17 साल के वारंटी के साथ। मॉड्यूलर किचन, वार्डरोब, बेड, मंदिर, अलमारी, टीवी यूनिट, स्टडी टेबल, स्लाइडिंग अलमारी, ऑफिस फर्नीचर और अन्य सभी अब बनाइए आपके हिसाब से। फ्री विजिट और फर्नीचर डिजाइन के लिए आज ही विजिट करें अम्बा मॉड्यूलर, गोंड बाबा मंदिर के पास, MIDC से दस्तूर नगर रोड, अमरावती। डेकोर प्लास के साथ एक कदम आगे। अकोला जिल्ह्यातील रांगोळी कलाकार अमृता सेनाड यांनी इतिहास रचला आहे. 2,500 किलो रांगोळी वापरून त्यांनी तब्बल 12,000 स्क्वेअर फुटांवर गणपती बाप्पांची भव्य रांगोळी अवघ्या 23 तासात साकारली आहे. लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नोंद झालेला हा विक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. बघूया या प्रेरणादायी प्रवासावर एक नजर. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर महामार्गावर असलेल्या दीप पुरातन वास्तू संग्रहालयाच्या पटांगणावर भव्य रांगोळी साकारण्यात आली आहे. अमृता सेनाड यांनी आपल्या अपार मेहनतीने आणि कलेच्या जोरावर 12,000 स्क्वेअर फुटांवर गणपती बाप्पांची मनमोहक रांगोळी रेखाटली आहे. केवळ 23 तासातच 2,500 किलो रांगोळीचा वापर करून अमृता सेनाड यांनी हा चमत्कार घडविलाय. एकट्या महिलेने साकारलेली ही भव्य रांगोळी पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली. ही रांगोळी जगातील सर्वात मोठ्या रांगोळ्यांपैकी एक ठरली असून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये तिची अधिकृत नोंद झाली आहे. यापूर्वीही अमृता सेनाड यांनी 6,000 स्क्वेअर फुटांवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची रांगोळी साकारून आपली कला सिद्ध केली होती. आता गणपती बाप्पांची रांगोळी साकारून त्यांनी भारताचा झेंडा अभिमानाने फडकाविला आहे. महिला सक्षमीकरणाचे अप्रतिम उदाहरण म्हणजे अमृता सेनाड यांचा हा विक्रम. एकट्या महिलेने इतक्या मोठ्या प्रमाणात रांगोळी साकारत आपली कला आणि जिद्द सिद्ध केली आहे. विदर्भात मोठ्या प्रमाणात असे कलाकार आहेत ज्यांच्यामध्ये सुप्त गुणांची कमी नाही. फक्त गरज आहे ते त्यांना योग्य संधी आणि माध्यम मिळवून देण्याची. ही 12,000 स्क्वेअर फूट रांगोळी आम्ही काढलेली आहे आणि वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे, जो की लंडन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याचं आम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्याचं प्रोव्हिजनल सर्टिफिकेट सुद्धा आमच्या इथे आलेलं आहे, मला मिळालेलं आहे. आणि इंडियन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड साठी पण आम्ही अप्लाय केलेलं आहे. आणि इथे रांगोळी काढण्यासाठी जो योग म्हणता येईल तो योग घडून आणण्यासाठी प्रदीपदादा नंद आणि डॉक्टर माधवदादा देशमुख यांनी ही जागा उपलब्ध करून दिली आम्हाला. एक दिवस आधी आम्ही 3 तास ग्राफ काढले पहिले, नंतर 5 तास त्याला स्केचिंगला वेळ लागला आम्हाला आणि त्यानंतर आम्ही कलरिंगला सुरुवात केली, जी की आता आम्हाला म्हणजे जो 28 तासांचा मी टार्गेट घेतला होता त्या 28 तासात 12,000 स्क्वेअर फूट रांगोळी ही मला पूर्ण करायची होती. पण गणपती बाप्पाची कृपा की ती 23 तासातच रांगोळी पूर्ण झाली आणि त्याचा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. अमृता सेनाड यांचा हा अभिमानास्पद विक्रम संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. पाणी म्हणजे जीवन, पण जेव्हा तेच पाणी मिळत नाही तेव्हा ग्रामस्थ काय करतात? खांबोरा विभागातील पाणी टंचाईने त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी थेट शोले स्टाईलने आंदोलन केले आहे. 73 कोटींच्या पाणी पुरवठा योजनेने
काम जवळपास पूर्ण झाले असतानाही 15-20 दिवसाआड पाणी पुरवठा होतो. गावकऱ्यांची पाणीविना भटकंती आणि प्रशासनाच्या अनास्थेचा थेट आढावा घेऊया. खामोरा विभागातील पाणी टंचाई आता भयावह स्तरावर पोहोचली आहे. या योजनेवर 73 कोटी रुपये खर्च करूनही 15 ते 20 दिवसांनी पाणी पुरवठा होतो. गावकऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे निवेदने दिलीत, परंतु समस्येवर कोणतेही ठोस उपाय झाले नाहीत. या संतापाच्या भरात खारपण पट्ट्याच्या बारूला विभागातील ग्रामस्थांनी अनोखे आंदोलन केलेत. ग्रामस्थ थेट पाण्याच्या टाकीवर चढले आणि शोले चित्रपटाच्या वीरू स्टाईलने सरकारला धडा शिकवण्याचा इशारा दिलाय. आंदोलकाची मागणी आहे की किमान 3 दिवसाआड पाणी पुरवठा हवा. पाण्यासाठी भटकंती करावी लागणाऱ्या महिलांची स्थिती अधिकच वाईट आहे. ग्रामस्थ पवन बुटे आणि दिलीप मोहोड यांनी यावेळी संताप व्यक्त केलाय. पवन बुटे हे म्हणालेत की आम्ही 73 कोटींच्या योजनेची फळं कधी पाहणार. पाणी हे आमचं मूलभूत हक्क आहे. तर दिलीप मोहोड म्हणालेत की 15 ते 20 दिवस पाणी मिळालं नाही की आम्हाला विहिरी आणि नद्या शोधाव्या लागतात. आता आम्हाला न्याय हवा. ग्रामस्थांचा इशारा स्पष्ट आहे की मागण्या मान्य न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडलं जाईल. प्रशासनाने आता या समस्येवर तात्काळ उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. बारूला विभागातील जो पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे. हा खारपान पट्ट्यातील भाग आहे आणि या ठिकाणी 15 ते 20 दिवस आड पाणी पुरवठा आम्हाला मिळतो. आमच्या परिसरामध्ये कुठलेही गोड पाण्याचं किंवा कुठल्याही पाण्याचा स्रोत नाही आहे. आम्ही शासनाला विनंती करतो की जीवन प्राधिकरणची जी योजना या ठिकाणी 73 कोटी रुपयाला खर्च करून जी अंमलात आणली आणि त्या योजनेचे सुद्धा काम काही प्रमाणात 100% पूर्ण झाले असल्यावरही आम्हाला 25 ते 20 दिवस आड पाणी पुरवठा कसा काय होतो. तुम्ही यापूर्वी आम्हाला सांगितलं होतं की 3 दिवस आड आम्ही पाणी पुरवठा करू, परंतु काम पूर्ण झाल्यावरही 3 दिवस आड पाणी पुरवठा न करता तुम्ही 20 ते 25 दिवस आड ह्या भागाला पाणी पुरवठा देत असाल तर 73 कोटी रुपयाचे तुम्ही खर्च कुठे केला. आम्हाला आमच्या जनतेला तुम्ही सांगा की आम्ही या 73 कोटी रुपये खर्च करून तुम्हाला पाणी पुरवठा आम्ही देऊ शकलो नाही, आम्ही कुचकामी ठरलो, तर यापुढे आम्ही सर्व सामान्य जनतेच्या सोबत पाण्याच्या टाकीवरून आम्ही खाली उड्या मारू आणि शासनाच्या साठी आम्ही शहीद झालो, या भागासाठी आम्ही शहीद झालो तरी काही आम्हाला जीवाची पर्वा आम्ही करणार नाही. कारण पिण्याचा पाण्याचा प्रश्न आमचा मूलभूत हक्काचा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी अकोला पूर्व विकास पर्व मोठमोठ्या थापा तुम्ही या ठिकाणी मारता, तर कुठं गेला विकास पर्व, कुठे गेला अकोला पूर्व. आम्हाला जर साधं पिण्याचं पाणी या ठिकाणी मिळत नसेल तर आम्ही जगावं कसं. पाणी हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे आणि तो अधिकार मिळावा याकरिता ग्रामस्थ आंदोलन करीत आहेत. आता पाहणं महत्वाचं ठरेल की प्रशासन त्यांच्या या आवाजाला किती गांभीर्याने घेत आहे. वंचित बहुजन आघाडीने वेगाने धावणाऱ्या गाड्यांवर लपून कारवाई करण्याचा निषेध केला आहे. आरोप असा आहे की उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि वाहतूक अधिकारी झाडाच्या आड लपून वेगाने येणाऱ्या गाड्यांवर कारवाई करत आहेत. या संदर्भात वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात वंचित बहुजन आघाडीने मागणी केली आहे की अशा प्रकारच्या कारवाईवर तात्काळ नियंत्रण ठेवले जावे. सध्याच्या परिस्थितीत रस्ते आणि गाड्या दोन्ही अत्याधुनिक झाल्याने गाड्या वेगाने चालवल्या जातात. मात्र दिलेल्या वेग मर्यादेपेक्षा थोड्या वेगाने गाडी चालवली तरी कारवाई केली जात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. यात त्यांनी इशारा दिला आहे की जर हे सर्व थांबवले नाही तर लवकरच तीव्र आंदोलन केले जाईल. आज वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा व वंचित बहुजन आघाडीच्या सर्व विंगच्या वतीनं माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माननीय राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आलं की ज्या हायवेवर जे पोलिसांच्या गाड्या झाडाआडी लपून ज्या जास्त वेगानं धावणाऱ्या गाड्या यांना दंड आकारतात. वास्तविक पाहता आज रस्ते चांगले झाले, इंजिनचे हॉर्स पॉवर वाढले आणि नियम मात्र जुनेच आहेत की 80च्या वर गाडी चालू नका. एखादे 82 वर सुद्धा गाडी असली तरी दंड ऑनलाईन दंड आकारला जातो. या निषेधार्थ आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं निवेदन दिलं आणि हे जर प्रकार अजूनही थांबले नाही तर याहीपेक्षा वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल.
विदर्भात अपराधिक क्रिया वाढत आहे. दररोज खून, लूट, चोरी, डकैती या घटनांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. किंवा असेही म्हणता येईल की खाकी वर्दीची भीती आता राहिलेली नाही. हे अतिशयोक्ती ठरू नये. आपण यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे घडलेल्या खुनाबद्दल बोलूया. दिग्रस शहरालगत असलेल्या धानोरा शिवारातील विलास शेलकर यांच्या शेतातील विहिरीत 24 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. युवकाच्या शरीरावर धारदार शस्त्राने वार आणि गंभीर जखमा आढळल्यात. या घृणास्पद घटनेच्या तपासासाठी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केलाय. अधिक माहिती आपण जाणून घेऊया. मुफीद शेख हा सोमवारी रात्री 8 वाजेपासून घरातून बेपत्ता होता. नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला, मात्र तो आढळून आला नाही. मंगळवारी सकाळी धानोरा शिवारातील विलास शेलकर यांच्या शेतातील विहिरीत मुफीदचा मृतदेह दोरीच्या साहाय्याने बांधून असलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती शेतकऱ्याने स्थानिक पोलीस पाटील यांना दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी चिलमुला रजनीकांत, पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ गाठून मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढला. मुफीदच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार तसेच शरीरावर आणि डोक्यावर जखमा आढळून आल्यात. शिवाय घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर रक्तांचे थेंब आढळून आले. त्यावरून ही हत्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. हत्या का व कोणी केली याचा तपास पोलीस करीत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले आहे. वृत्त लिहिस्तोवर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे होते दिग्रस येथील खळबळजनक हत्या प्रकरण. घटनास्थळापासून काहीच मीटर अंतरावर रक्ताचे थेंब देखील सापडले, ज्यावरनं ही हत्या असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर अधिक माहिती मिळवण्याची प्रक्रियाही सुरू आहे. खाकी वर्दीचा जो खौफ असावा तो आता कुठे हरवला आहे असं वाटतंय. खुनाची घटना आणि त्यानंतरची पोलिसांची कारवाई यावर नागरिकांचा विश्वास उतरलेला आहे. खाकी वर्दीचा कडक कारवाईची आवश्यकता आहे, अन्यथा ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते. आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि या प्रकरणाशी संबंधित कोणत्याही अपडेटसाठी सिटी न्यूजला फॉलो करा. नागपूर शहरातील कळमना परिसरात वाहन चोरी आणि घरफोडीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. मात्र कळमना पोलिसांनी जलद गतीने तपास करत भीती संघर्षित बालकांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. 4,77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली आहे. या संपूर्ण घटनेचा सविस्तर आढावा घेऊया. नागपूर शहरातील कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात घरफोडी आणि वाहन चोरीचे तब्बल 5 गुन्हे घडलेत. स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि चौकशी दरम्यान विधी संघर्षित बालक गुन्ह्यात सामील असल्याचा धक्कादायक खुलासा झालाय. कळमना डीबी पोलिसांनी तात्काळ इतर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तपास केला. अखेर पोलिसांनी 4 विधी संघर्षित बालकांना ताब्यात घेतले. यावेळी सोन्याचे दागिने, मोबाईल आणि दुचाकी असा 4,77,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. 3 घरफोडी आणि 2 वाहन चोरीच्या घटना उघडकीस आल्या आहेत. ही संपूर्ण कारवाई झोन पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. एसीपी विशाल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई यशस्वी झाली आहे. डीबी पोलीस रविकुमार साहू, मंगेश लोही, संतोष पांडे, प्रदीप पवार आणि संदीप ढाले यांनी या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कळमना पोलिसांनी गुन्हेगारीला आळा घालण्याकरिता सतर्कता दाखवत ही कारवाई केली असून आरोपींवर पुढील कारवाईसाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस ठाणे कळमनामध्ये मागील 2 महिन्यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च अशा 2 महिन्यामध्ये एकूण 3 घरफोडी दाखल आहेत आपल्याकडे. तसेच व्हेकलचे गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये आपण जवळपास 30 ते 35 फुटेजची पाहणी केली. परिसरामधील शासकीय व खाजगी असे फुटेजची पाहणी केली. त्यामध्ये काही विधी संघर्ष बालक वावरताना आपल्याला दिसून आले आणि त्या विधी संघर्ष बालक जे आहेत ते आपण रेकॉर्डवर चेक केले त्यांना. तसेच आपले जे गुप्त बातमीदार असतील त्यांना आपण त्या फुटेज बद्दल दाखवलं आणि साईडचे जे पोलीस स्टेशन जो आहेत आपल्या जवळचे आसपासचे यशोधरानगर, लकडगंज वगैरे वगैरे अशा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण रेकॉर्डवरले आरोपी चेक केले. त्यामधून काही गुप्त बातमीदारांनी आम्हाला सांगितलं की सर यामधील हे जे विधी संघर्ष बालक आहेत त्यांना आम्ही ओळखतो आणि आमचाही संशय त्यांच्यावर हे झाला आणि आम्ही त्या 4 विधी संघर्ष बालकांना ताब्यात घेतलं आणि त्या 4 विधी संघर्ष बालकाकडून आम्ही एकूण पोलीस ठाणे कळमना दाखल 3 घरफोडीचे गुन्हे उघड केले. तसेच 2 मोटर व्हेकल बाईक चोरीचे गुन्हे उघड केलेले आहेत. त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने आणि आयफोन सारखे 2 मोबाईल, आयफोन मोबाईल आणि विवो कंपनीचा मोबाईल असे 2 मोबाईल जप्त केले आपण. तसेच सोन्या चांदीचे दागिने जप्त केलेले आहेत आणि असे 4 विधी संघर्ष बालकाकडून आपण एकूण 4,77,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. सदर कारवाई आम्ही माननीय झोन 5 सर निकेतन कदम सर यांच्या मार्गदर्शनामध्ये तसेच कामठी विभाग एसीपी सर श्री विशाल क्षीरसागर सर आणि आमचे पोलीस ठाणे कळमनाचे सिनियर PI सर श्री काळे सर यांच्या मार्गदर्शनामध्ये आमचे तपास पथकाचे टीम, आमचे पोलीस हवालदार रविकुमार शाहू, पोलीस हवालदार प्रदीप पवार, पोलीस शिपाई मंगेश लोही, पोलीस शिपाई संतोष पांडे, पोलीस शिपाई संदीप ढाले हे म्हणजे या टीमने काम केलेलं आहे. कळमना पोलिसांनी जलद गतीने केलेल्या तपासामुळे नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे. विधी संघर्षित बालक गुन्ह्यात का गुंतलेत, त्यांच्या मागे कोणते कारण आहे याची चौकशी पुढे सुरूच राहणार आहे. नागपूरच्या पारडी परिसरात असलेल्या गुलशन ट्रेंड्स आणि प्रिन्स इंडस्ट्रीज मध्ये भीषण आग लागली आहे. आग लागल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कारखान्याचे प्लास्टिक आणि ज्यूट सारखे ज्वलनशील साहित्य जळून खाक झाले आहेत. या घटनेत लाखोंचे नुकसान झाले आहेत. मात्र अग्निशमन विभागाच्या विलंबावर कारखाना मालकांनी गंभीर आरोप केले आहेत. संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. 25 मार्चच्या रात्री पारडी परिसरात भीषण आग लागली. गुलशन ट्रेंड्स आणि प्रिन्स इंडस्ट्रीज या 2 कारखान्यांना आग लागल्याची माहिती मिळाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्लास्टिक, ज्यूट आणि इतर ज्वलनशील वस्तू असल्याने आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केलेत. कारखाना मालक गुलशन राहेचा आणि त्यांच्या पत्नी संगीता राहेचा यांनी आरोप केला आहे की अग्निशमक दलाला फोन केल्यानंतर 45 मिनिटे यायला उशीर झालाय. यामुळे आग आणखी भडकली आणि नुकसान वाढलेत. आग विझवण्यासाठी युद्धस्तरावर 10 ते 15 अग्निशमक वाहनांची मदत घेण्यात आली आहे. स्थानिकांनी देखील पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीत कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सर मेरी ये पैकिंग मटेरियल की कंपनी है. उसमें प्लास्टिक और जूट दोनों का काम होता है. उसमें शॉर्ट सर्किट से मोटर में शॉर्ट सर्किट से आग लगी है और ये कंपनी 2 फर्म है यहाँ पे. एक मेरे नाम से है, एक मेरी मिसेस के नाम से है. कितने लाख तक का? अब ये साहब ये अभी अंदाज कल ही बुक्स देखने के बाद ही मालूम पड़ेगा क्या स्टॉक था, जो भी था बुक्स में सब थे साहब. वो एकदम से अचानक जाने की तैयारी थी, बंद करके गोडाउन बंद हो रहा था और उस समय ही ये हादसा एकदम अचानक हुआ है. बहुत कोशिश की, फायर इंस्ट्रक्शन से भी ये बुझाने की कोशिश की, लेकिन आइटम ऐसा है कि वो बहुत जल्दी आग पकड़ लेता है और निकल गया. और फायर ब्रिगेड को आने में कम से कम 45 मिनट की देरी हुई है. फायर ब्रिगेड अगर जल्दी आ जाती तो बहुत कुछ बच सकता था, लेकिन फायर ब्रिगेड नहीं आ पाई. पूरी तरह से गोडाउन ध्वस्त हो चुका है. पूरा माल स्टॉक जल चुका है. इसमें एक गुलशन ट्रेडर्स जिसका प्रोपराइटर मैं हूँ गुलशन राहिजा, और एक मेरी मिसेस के नाम से प्रिंस इंडस्ट्रीज जिसकी प्रोपराइटर मेरी मिसेस संगीता राहिजा है. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अग्निशमन विभागाच्या विलंब आणि यंत्रणाच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आग नेमकी कशामुळे लागली आणि कोणाची चूक होती याचा तपास सुरू